ओके. तर आज आपलं सॉलिड स्टेट लेक्चर नंबर 5. सॉलिड स्टेट लेक्चर नंबर 5, 5वं लेक्चर आजचं आपलं आहे. ठीक आहे. कालपर्यंत आपण काय काय शिकलो? बोला, काय काय शिकलो कालपर्यंत आपण? बोला. सॉलिड्स म्हणजे काय आपण शिकलो? काय शिकलो आपण? सॉलिड्स म्हणजे काय? सॉलिडचे किती टाइप्स आहेत त्या ठिकाणी? 2 टाइप. सॉलिडचे किती टाइप? पहिला कोणता? क्रिस्टलाइन. आणि दुसरा कोणता? अमॉर्फस. दुसरा कोणता आहे? क्रिस्टलाइन सॉलिडचे पुन्हा किती टाइप्स? हा, कोणते कोणते? बोला. आयोनिक सॉलिड्स, मॉलिक्युलर सॉलिड्स, कोव्हॅलंट सॉलिड्स आणि मेटॅलिक सॉलिड्स. बरोबर का? आयोनिक मध्ये कोणता बॉन्ड असतो? आयोनिक बॉन्ड. आयन्स असतात, पॉझिटिव्ह निगेटिव्ह आयन्स, कॅटायन आणि अनायन्स. बरोबर का? मॉलिक्युल्स मध्ये मॉलिक्युल असतात तुमचे H2O झालं, O2 झालं, H2 झालं, N2 झालं, काय झालं सगळे तुमचे. कोव्हॅलंट सॉलिड्स मध्ये काय असतात? कोव्हॅलंट बॉन्ड. कोणता बॉन्ड असतो? कोव्हॅलंट बॉन्ड. आणि मेटॅलिक सॉलिड्स मध्ये काय असतो तुमचा? काय डाऊट? काय असतो तुमच्याकडे? मेटॅलिक बॉन्ड असतो. अहो काय असतो? बरोबर का? बोला नेक्स्ट. पुढे काय पाहिलं आपण? युनिट सेल म्हणजे काय? काय पाहिलं आपण? द स्मॉलेस्ट रिपीटिंग युनिट in a crystalline solid. The smallest repeating unit in the crystalline solid is known as unit cell. काय म्हणतो आपण त्याला? युनिट सेल असं आपण त्याला म्हणत असतो. बरोबर का? ठीक आहे. हे झालं युनिट सेल. बोला त्यानंतर किती टाइपचे युनिट सेल्स असतात टोटल? 4 टाइपचे युनिट सेल असतील. किती टाइपचे असतील? 4 टाइप. पहिला कोणता? सिंपल युनिट. त्यानंतर थांबा जरा वेळा. बॉडी सेंटर्ड, त्यानंतर फेस सेंटर्ड, त्यानंतर बेस सेंटर्ड. फेस मध्ये पार्टिकल कुठे असतात? कॉर्नर्सला. बरोबर. 8 कॉर्नर्स. इथे कुठे असतात? 8 कॉर्नर प्लस 1 कुठे असतो तुमचा? सेंटरला. इथे कुठे? 8 कॉर्नर प्लस 6 फेसेस. इथे कुठे? 8 कॉर्नर्स प्लस 2 ऑपोजिट साइड्स किंवा 2 ऑपोजिट फेसेस करा तरी चालेल. 2 ऑपोजिट फेसेस. काय डाऊट? काय डाऊट? हे झालं तुमचं युनिट सेल बाबत. नेक्स्ट आपण पाहिली पॅकिंग एफिशियन्सी. काय पाहिलं आपण? पहिल्यांदा आपण सिंपल क्युबिक मध्ये पॅकिंग एफिशियन्सी पाहिली. किती होती? 52.36%. ही झाली पॅकिंग एफिशियन्सी. एम्प्टी स्पेस 100 मायनस 52.36 किती आलं ते? बोला. बोला लवकर. ठीक आहे. नेक्स्ट पॅकिंग एफिशियन्सी ऑफ बीसीसी. बोला बीसीसी किती आली? 68%. एम्प्टी स्पेस बोला किती? 32%. इथे बोला एफसीसी मध्ये 74%. एम्प्टी स्पेस 26%. किती झाले तुमची एम्प्टी स्पेस? 26% इथे एम्प्टी स्पेस होती. बरोबर का? याच्या व्यतिरिक्त आपण काय पाहिलं होतं? रेडियस मधलं रिलेशन पाहिलं होतं. काय पाहिलं होतं आपण? पाहिलं होतं का? डेन्सिटीचा एक फॉर्म्युला पाहिला होता. डेन्सिटीचा काय होता? रो इज इक्वल टू ZM अपॉन ए क्यूब एन ए. झेड म्हणजे काय? नंबर ऑफ पार्टिकल. झेड म्हणजे काय? नंबर ऑफ पार्टिकल्स. एम म्हणजे काय? मोलार मास. ए म्हणजे काय तुमचा? एज लेंथ. बरोबर का? कोणाची? क्यूबची. कारण इथं सगळं आपण क्यूबचं पाहतोय. आणि एन ए म्हणजे काय? ॲव्होगाड्रो नंबर. आणि रो म्हणजे काय? तुमची डेन्सिटी. रो म्हणजे काय आहे? काय डाऊट? समजले? रेडियस मधलं रिलेशन पाहिलं आपण एससी साठी, बीसीसी साठी आणि एफसीसी साठी. बरोबर.
सगळ्यांसाठी पॅकिंग एफिशियन्सी ऑलरेडी लिहिली. आता पण त्यांची आपण काय तो रेडियसचा रेशो लिहितोय. बोला 4R इज इक्वल टू, थांबा 4R नाही, किती, A इज इक्वल टू काय इथे 2R. इथे बोला 4R इज इक्वल टू √3 इंटू A, आणि इथं 4R इज इक्वल टू √2 इंटू A. √3 ची व्हॅल्यू किती, √2 ची व्हॅल्यू किती 1.41. बरोबर का. इथपर्यंत आपण ऑलरेडी सगळं पाहिलेलं आहे. त्यानंतर आपण पॅकिंग पाहिली होती. काय पाहिली आपण, वन डायमेन्शनल पॅकिंग. वन डायमेन्शनल पॅकिंग मध्ये कोऑर्डिनेशन नंबर किती असतो 2. कोऑर्डिनेशन नंबर किती असतो, कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे काय, एका पार्टिकलला किती पार्टिकलने सराउंड केले तो काय झाला त्याचा, एका पार्टिकलच्या बाजूला किती पार्टिकल आहे तो काय झाला त्याचा कोऑर्डिनेशन नंबर. बरोबर. वन डायमेन्शन मध्ये किती येतो 2 येतो. 2 डायमेन्शन मध्ये 2 टाईपचे पॅकिंग, एक आहे तुमचं स्क्वेअर क्लोज पॅकिंग आणि दुसरं कोणतं आहे हेक्सागोनल क्लोज पॅकिंग. स्क्वेअर क्लोज पॅकिंग मध्ये कोऑर्डिनेशन नंबर 4 किती येतो 4, आणि हेक्सागोनल क्लोज पॅकिंग मध्ये 6 किती येतो, हेक्सागोनल क्लोज पॅकिंग मध्ये 6 तुमचा कोऑर्डिनेशन नंबर येत असतो. 2D मध्ये चालले. तेच जर आपण कुठे गेलो 3D मध्ये, कुठे गेलो आपण तेच 3D मध्ये, तर स्क्वेअर क्लोज पॅकिंग मध्ये किती येतो, बोला स्क्वेअर क्लोज पॅकिंग मध्ये कोऑर्डिनेशन नंबर किती येतो, 1 2 3 4 पुढे काय 5 6 किती येतो 6 येतो. आणि हेक्सागोनल क्लोज पॅकिंग मध्ये 2 टाईप, एक CCP HCP. कोऑर्डिनेशन नंबर किती 12. कोऑर्डिनेशन नंबर किती असतो त्यांच्यामध्ये 12. 2 प्रकारच्या वॉइड्स, किती टाईपच्या वॉइड्स, वॉइड्स बोला वॉइड्स किती टाईपच्या, पहिली कोणती टेट्राहेड्रल वॉइड, कोणती वॉइड, आणि दुसरी कोणती ऑक्टाहेड्रल वॉइड. ऑक्टाहेड्रल वॉइड. बरोबर का. ही किती स्पियर्सनी बनते 4, आणि ही किती पेयर्सनी बनते 6. किती स्पियर्सनी बनते 6 स्पियर्सनी बनते. वरची कितीनी बनते 4, आणि खालची कितीनी बनते 6 स्पियर्स. पहा इफ, ठीक आहे, नंबर ऑफ पार्टिकल इज इक्वल टू n असतील, नंबर ऑफ पार्टिकल इज इक्वल टू किती असेल समजा n, देअरफॉर टेट्राहेड्रल वॉइड इज इक्वल टू किती असणार 2n, आणि ऑक्टाहेड्रल वॉइड्स किती असणार, बरोबर का. ऑक्टाहेड्रल वॉइड्स इज इक्वल टू n. जेवढे नंबर ऑफ पार्टिकल तेवढेच ऑक्टाहेड्रल वॉइड, आणि त्याच्या दुप्पट काय असतात टेट्राहेड्रल. काय डाऊट, प्रश्न दिला तर सुटेल का, सोडवता येईल का 100%. या बरं. अ कंपाऊंड इज फॉर्म, अ कंपाऊंड फॉर्म्स of two elements A and B. कशाचा बनलाय कंपाऊंड, A आणि B चा बनलाय. A occupies corner atoms and B occupies 2/3 of tetrahedral void. 2/3 of tetrahedral void. Find the formula of compound. Find the formula of compound. Find the formula of compound. Compound चा फॉर्म्युला तुम्हाला शोधायचा आहे. या पटकन बोला. काय ऑक्युपाय केले त्यांनी बी ने, समजा पार्टिकल कशाचे आहेत सगळे आपले ए चे, बरोबर. नंबर ऑफ ऍटम्स किती झाले, नंबर ऑफ ऍटम्स इज इक्वल टू n इज इक्वल टू ए, बरोबर का. किती ऑक्युपाय केलेत बी ने, बी इज इक्वल टू, बोला थांबा, नंबर ऑफ टेट्राहेड्रल वॉइड किती झाल्या
नंबर ऑफ टेट्राहेड्रल वॉइड इज इक्वल टू 2n इज इक्वल टू 2a. बरोबर का? काय चुकतंय? असंच आहे ना? अहो असंच आहे का? बोला. नंबर ऑफ बी किंवा डायरेक्ट लिहा. बी इज इक्वल टू काय येणार? किती ऑक्युपाय केले? 2/3 ऑफ टेट्राहेड्रल वॉइड, दॅट इज 2/3 ऑफ 2a. बी इज इक्वल टू 2/3 ऑफ 2a. म्हणजे पहा काय आलं? बी इज इक्वल टू 2 चा 4/3 इंटू ए. ए मल्टिप्लाय इकडे आला बी अपॉन ए इज इक्वल टू किती आलं? म्हणजे A3B4 आलं का? काय डाऊट? बरोबर आहे का चुकलंय? लिहून घ्यायचं नसेल झालं तर पुढे आता पहा. डायरेक्ट फॉर्म्युला आहे आपल्याकडे. ओके, हो आता क्वेश्चन मध्ये दिसेल की येस. नंबर ऑफ पार्टिकल समजा तुम्हाला काढायचं. काय काढायचं तुम्हाला? समजा त्यांनी दिले फॉर एक्झाम्पल एक्स ग्रॅम ऑफ मेटल. किती ग्रॅम दिलाय? एक्स ग्रॅम ऑफ मेटल मध्ये किती नंबर ऑफ पार्टिकल आहे? किती नंबर ऑफ? आपण पाय आपला फॉर्म्युला काय? रो इज इक्वल टू अपॉन ए क्यूब एन ए. बरोबर का? ए क्यूब. इथं काय केलंय? जो झेड आहे ना त्या झेडच्या ऐवजी आपण एन घेतलाय. झेडच्या ऐवजी काय घेतलंय? फक्त एन. झेडच्या ऐवजी काय घेतलंय आपण? एन घेतलाय. झेडच्या ऐवजी काय घेतलाय? आणि आपण आधी काय करायचो? याच्यावर ना मोलार मास काढायचो. मग गिवन मासला मोलार मासने डिवाइड करायचो. हे ग्राम मध्ये दिले पा. दिलंय का? याच्यावर नंबर ऑफ मोल्स काढणार आणि मग त्याच्यावर नंबर ऑफ पार्टिकल काढतो आपण. ठीक आहे. मोलार मास आपल्याला इथून येतं डेन्सिटीच्या फॉर्म्युलावरून. गिवन मास आहे ग्राम मध्ये. नंबर ऑफ मोल्स काढायचे आणि मग त्याला ॲव्होगाड्रो नंबरने मल्टिप्लाय करायचं आणि मग आपल्याला पार्टिकल येत होते. बरोबर. एवढी सगळी मोठी प्रोसेस करण्याऐवजी आपण एक डायरेक्टली फॉर्म्युला बनवलाय. काय? समजा एक्स ग्रॅम ऑफ मेटल आहे, त्याच्यामध्ये किती पार्टिकल असतील? एक्स इंटू एन. एन म्हणजे काय? तो बीसीसी आहे, एससीसी आहे का एफसीसी आहे? बरोबर. जर बीसीसी असेल तर एन ची व्हॅल्यू किती येणार? जर एससीसी असेल तर आणि जर एफसीसी असेल तर 4 येणार. बरोबर. आणि रो ही काय? हा काय तुमचा रो इंटू ए म्हणजे काय तुमची एचएल. डायरेक्टली फॉर्म्युला तुमचा. ठीक आहे. नंबर ऑफ युनिट सेल विचारले तुम्हाला. काय विचारले? नंबर ऑफ. म्हणजे इथे युनिट सेल दिले होते, इथे एन विचारलाय तुम्हाला. काय विचारलं तुम्हाला समजा? तर फॉर्म्युला काय? एक्स अपॉन रो इंटू ए. नंबर ऑफ युनिट सेल इन व्ही ऑफ मेटल, व्हॉल्यूम ऑफ मेटल. व्ही व्हॉल्यूम ऑफ मेटल. व्हॉल्यूम दिले तुम्हाला आणि डायरेक्ट त्यांनी काय विचारलंय? नंबर ऑफ युनिट सेल किती आहेत? तर कसं काढणार? व्ही डिवायडेड बाय ए क्यूब. व्ही डिवायडेड बाय ए क्यूब. काय डाऊट? ज्यावेळेस तुमचा याच्यावरती बेस्ट प्रश्न येईल त्यावेळेला हे फॉर्म्युले आपल्याला तिथे पुन्हा एकदा दिसणार आहेतच. कळलंय? ग्रॅम मध्ये दिले असेल तर आपण डायरेक्टली काढू शकतो. ग्रॅम मध्ये दिले असेल तर नंबर ऑफ युनिट सेल काढू शकतो, नंबर ऑफ पार्टिकल काढू शकतो, नंबर ऑफ युनिट सेल व्हॉल्यूम मध्ये सुद्धा काढू शकतो. कळलंय? 2 गोष्टी काढायला आपण इथे शिकलो. काय? नंबर ऑफ पार्टिकल आणि दुसरं काय शिकलो? नंबर ऑफ युनिट सेल. ग्रॅम मध्ये वेट दिला असेल तर ओके, आणि व्हॉल्यूम मध्ये दिला असेल तरी काढू शकतो. आले का? काय डाऊट? नेक्स्ट काय आज आपल्याकडे? क्रिस्टल डिफेक्ट्स. आता ज्या वेळेला तुमचे हे क्रिस्टलाइन सॉलिड्स बनत असतात, काय बनत असतात ज्या वेळेला? तर हे जे क्रिस्टलाइन सॉलिड्स तुमचे बनत असतात, हे क्रिस्टलाइन सॉलिड्स बनत असताना जर त्यांची प्रॉपर हिटिंग झाली नाही, काय झाली नाही त्यांची, समजा म्हणजे समजा युनिफॉर्मली हिट नाही केलं, म्हणजे एक जी आपण हिट देतो, फॉर एक्झाम्पल आपण म्हणू की आपण त्याला एक 50 डिग्री सेल्सिअसला हिट करतोय. कितीला हिट करतोय? चुकून काय झालं? आधी मध्ये हिट बंद पडली, हिट कमी जास्त झाली, जास्त होईल किंवा कमी होईल, अशा जर काही गोष्टी झाल्या तर तुमचा जो क्रिस्टल आहे त्याच्यामध्ये काही डिफेक्ट्स येतात. काय तर त्याच्यामध्ये त्यांना आपण क्रिस्टल डिफेक्ट असं म्हणतो. काय म्हणतो त्यांना आपण? मग ऍटमची अरेंजमेंट बदलते, एखादा ऍटम मिसिंग होतो, एखादा अनवॉन्टेड ऍटम ऍड होतो, अशा वेगवेगळ्या काय होतात त्या ठिकाणी डिफेक्ट जनरेट होत असतात. समजले?
आले लक्षात? आणि त्याच डिफेक्टला काय म्हणतो आपण? क्रिस्टल डिफेक्ट. काय म्हणतो त्याला आपण? एखादा क्रिस्टल तुमचा परफेक्ट आहे किंवा त्याच्यामध्ये काय डिफेक्ट आहे, परफेक्ट आहे का नाही, नसेल तर त्याच्यामध्ये काय डिफेक्ट आहे हे ओळखण्यासाठी कोणते इन्स्ट्रुमेंट वापरतो? कोणते इन्स्ट्रुमेंट वापरतो? नाही इथं, त्या दिवशीच्या MCQ मध्ये होतं. एक्सरे डिफ्रॅक्टोमीटर वापरतो आपण. काय वापरतो? एक्सरे डिफ्रॅक्टोमीटर. बरोबर का? कशासाठी वापरतो आपण? क्रिस्टल मध्ये काही डिफेक्ट आहे का हे चेक करण्यासाठी. ठीक आहे. नेक्स्ट पहा. एनी डिफेक्ट फॉर द ऑर्डरली और स्टॉइशियोमेट्रिक परफेक्शन अरेंजमेंट ऑफ द एटम, आयन और मॉलिक्यूल in the crystal lattice is known as imperfection or defect in the crystalline structure. ओके. जर एखादी ऑर्डरली अरेंजमेंट ॲटमची असेल, मॉलिक्यूलची असेल, कोणाची, जर ते डिस्टर्ब होत असेल, ओके, त्याला काय म्हणतो आपण? इम्परफेक्शन. काय म्हणतो आपण? किंवा डिफेक्ट इन क्रिस्टलाइन सॉलिड्स. डिफेक्ट्स इन, टोटल किती टाइपचे डिफेक्ट्स आहेत आपल्याकडे? किती टाइपचे डिफेक्ट्स आहेत? 3 टाइपचे डिफेक्ट्स आपल्याकडे आहेत. कोणते कोणते बरं? सगळ्यात पहिला कोणता आहे? पॉइंट डिफेक्ट. दुसरा कोणता आहे? तिसरा कोणता आहे? प्लेन डिफेक्ट. काय डाऊट? कोणते कोणते डिफेक्ट्स आहेत? पॉइंट डिफेक्ट, लाईन डिफेक्ट, प्लेन डिफेक्ट. किती डिफेक्ट्स आहेत आपल्याकडे? पहिला कोणता? पॉइंट डिफेक्ट, लाईन डिफेक्ट, प्लेन डिफेक्ट. समजले? पुन्हा एकदा कोणते डिफेक्ट्स आहेत? त्याच्यातला आपल्याला कोणतं शिकायचं आहे? फक्त पॉइंट डिफेक्ट. कोणतं शिकायचं फक्त आपल्याला? पॉइंट डिफेक्ट शिकायचं. लाईन डिफेक्ट आणि प्लेन डिफेक्ट आपल्याला अख्ख्या क्रिस्टलाइन सॉलिड्स मध्ये जर कोणत्या एका पॉइंटला डिफेक्ट येत असेल, पॉइंट डिफेक्ट. संपूर्ण क्रिस्टलाइन स्ट्रक्चर्स मध्ये एखादी संपूर्ण लाईन तुमची डिफेक्टिव्ह आहे, लाईन डिफेक्ट. प्लेन डिफेक्ट, अख्खा संपूर्ण प्लेनच काय तुमचा डिफेक्टिव्ह आहे, त्याला म्हणायचं प्लेन डिफेक्ट. काय म्हणायचं त्याला? प्लेन डिफेक्ट. काय म्हणायचं त्याला? प्लेन डिफेक्ट. कळाले? किती टाइपचे डिफेक्ट्स आहेत? पहिला कोणता? दुसरा कोणता? तिसरा कोणता? समजले? पॉइंट डिफेक्ट पहा. पॉइंट डिफेक्ट्स आर फर्दर क्लासिफाइड इनटू. पॉइंट डिफेक्टला काय आहे? पुन्हा क्लासिफाय केले. पॉइंट डिफेक्ट काय होतं सर? पॉइंट डिफेक्ट म्हणजे काय? डिफेक्ट जनरेटेड ऍट अ पर्टिक्युलर पॉइंट. एका पर्टिक्युलर पॉइंटला जो डिफेक्ट येतो त्याला काय म्हणतो आपण? पॉइंट डिफेक्ट. काय म्हणतो त्याला आपण? समजले? कुठे येतो एखादा डिफेक्ट? असा डिफेक्ट जो कुठे येतो? एखाद्या कोणत्या तरी पॉइंटला, त्याला काय म्हणायचं? पॉइंट डिफेक्ट. समजले? पॉइंट डिफेक्ट काय असतं? पॉइंट डिफेक्टचे टोटल किती टाइप्स आहेत? 3. पहिला कोणता? स्टॉइशियोमेट्री पॉइंट डिफेक्ट. पहिला कोणता आहे? दुसरा कोणता आहे तुमचा? नॉन स्टॉइशियोमेट्री पॉइंट डिफेक्ट. आणि तिसरा कोणता आहे तुमचा? इम्प्युरिटी डिफेक्ट. तिसरा कोणता आहे? पहिला कोणता आहे? स्टॉइशियोमेट्री डिफेक्ट. दुसरा कोणता आहे? नॉन स्टॉइशियोमेट्री पॉइंट डिफेक्ट. आणि तिसरा कोणता आहे? पॉइंट डिफेक्टचे किती टाइप? 3 टाइपचे पॉइंट डिफेक्ट असतात. पहिला कोणता आहे तुमचा? स्टॉइशियोमेट्रिक पॉइंट डिफेक्ट. पुढे पहा. दुसरा कोणता आहे तुमचा? नॉन स्टॉइशियोमेट्रिक पॉइंट डिफेक्ट. आणि तिसरा कोणता आहे तुमचा? इम्प्युरिटी डिफेक्ट. तिसरा कोणता आहे तुमचा? इम्प्युरिटी डिफेक्ट. कळाले? पहिला कोणता पाहिजे आपल्याला? स्टॉइशियोमेट्रिक पॉइंट डिफेक्ट. कोणता पाहिजे आहे? त्याला परत फर्दर क्लासिफाय केले. ठीक आहे. पॉइंट डिफेक्टला परत पॉइंट डिफेक्टची किती टाइप? 3. पहिला कोणता? स्टॉइशियोमेट्रिक. दुसरा नॉन स्टॉइशियोमेट्रिक. तिसरा इम्प्युरिटी. स्टॉइशियोमेट्रिक, नॉन स्टॉइशियोमेट्रिक, इम्प्युरिटी. स्टॉइशियोमेट्रिकचे परत फर्दर क्लासिफिकेशन कशामध्ये? वॅकन्सी, सेल्फ इंटरस्टिशियल, स्टॉइशियोमेट्रिक, सॉरी, शॉर्टकी डिफेक्ट आणि फ्रँकेल डिफेक्ट. शॉर्टकी, स्कॉच की म्हणायचं नाही, काय ते? शॉर्टकी डिफेक्ट. ठीक आहे. आणि दुसरा कोणता आहे? चौथा कोणता आहे आपला? फ्रँकेल डिफेक्ट. चौथा कोणता आहे आपला? फ्रँकेल डिफेक्ट. किती टाइपचे पॉइंट डिफेक्ट आहेत तुमच्याकडे? पॉइंट डिफेक्ट 3 टाइपचे. कोणते कोणते? स्टॉइशियोमेट्रिक, नॉन स्टॉइशियोमेट्रिक, इम्प्युरिटी. बरोबर. स्टॉइशियोमेट्रिक डिफेक्टचे पुन्हा 4 टाइप. पहिला वॅकन्सी, सेल्फ इंटरस्टिशियल, शॉर्टकी, फ्रँकेल. कळतंय? नक्की कोणते कोणते? वॅकन्सी डिफेक्ट, सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट, शॉर्टकी डिफेक्ट आणि फ्रँकेल डिफेक्ट. कोणता डिफेक्ट? अहो कोणता डिफेक्ट? काय डाऊट? कोणाचे टाइप्स आहेत हे? स्टॉइशियोमेट्रिक पॉइंट डिफेक्ट.
आता स्टॉइशियोमेट्रिक पॉइंट डिफेक्ट म्हणजे काय पहा. इन दिस टाइप ऑफ डिफेक्ट द स्टॉइशियोमेट्री ऑफ द कंपाऊंड इज मेंटेन ऍज पर इट्स केमिकल फॉर्म्युला. त्याच्यामध्ये त्याची स्टॉइशियोमेट्री मेंटेन राहते, म्हणजे याच्यामध्ये नंबर ऑफ ऍटम्स बदलत नाही. म्हणजे जे नॉन स्टॉइशियोमेट्रिक डिफेक्ट आहे तुमचा, याच्यामध्ये एकतर ऍटम्स वाढतील किंवा ऍटम्स कमी होतील. इथे मात्र स्टॉइशियोमेट्री मेंटेन राहील. मेंटेन म्हणजे काय, जेवढे ऍटम्स आहेत किंवा जेवढे मॉलिक्युल्स आहेत ते आहे तसेच राहतात, ते कमी जास्त होत नाही. कमी जास्त होत म्हणजे काय, ऍटम्स मॉलिक्युल्स काय होतात, आहे आहे तेवढेच, तसेच नाही, तेवढेच राहतात. ओके, कमी और जास्त होत नाही. जास्त होत नाही. काय डाऊट, समजलंय का? कमी किंवा जास्त होणार नाही. ऍटम जेवढे आहेत तेवढेच राहणार. समजा 10 आहेत तर 10च राहणार. ठीक आहे, डिफेक्ट येणार पण ऍटम 10चे 10च राहणार. ऍटम कमी जास्त होणार, ऍटम कमी जास्त होणार नाही. पहिला कोणत्या त्याच्यामध्ये, वॅकन्सी. पहिला कोणत्या त्याच्यामध्ये, वॅकन्सी. बोला, वॅकन्सी म्हणजे काय? वॅकन्सी एखाद्या ठिकाणी म्हणजे काय, जागा आहे किंवा रिकामी जागा आहे, राहत नाही कोणी नाही, काय तिथं रिकामी जागा आहे. ठीक आहे, एम्प्टी स्पेस आहे. दिसते का एम्प्टी स्पेस? दिसते का एम्प्टी स्पेस? नक्की का? पहा, ड्युरिंग क्रिस्टलायझेशन ऑफ सबस्टन्स सम पार्टिकल आर मिसिंग फ्रॉम देअर रेग्युलर साइट इन द क्रिस्टल लॅटिस. पहा, पार्टिकल काय होतो त्याच्या ओरिजिनल साइट मधून मिसिंग होतो. म्हणजे तसं आयडियली पार्टिकल कुठं असायला पाहिजे होतं, इथे. पण तो इथे न राहता काय झालाय तुमचा पार्टिकल, समजा आपण आज कन्सिडर करू की इकडे कुठंतरी आलेला आहे. ठीक आहे, पाहिजे कुठं होता, इथे, पण तिथून मिसिंग झालाय. काय झालं, तिथून मिसिंग झालाय. समजलंय का? कळलंय का? जिथे पाहिजे इथे नाही, सॉरी, काय झालं, पार्टिकल इथून फक्त मिसिंग झाला, इथे नाही ऑक्युपाय केलेला. तो पुढचा डिफेक्ट आहे, चुकून सांगितलं, सॉरी. काय झालं, पार्टिकल तुमचा ओरिजिनल साइट पासून मिसिंग झालाय, तो तिथे दिसत नाही. आता पहा, पार्टिकल काय झालं तुमचा मिसिंग. पार्टिकल काय झालं तुमचा मिसिंग झालाय, कुठेतरी गेलेला आहे. मग याचा जर विचार केला, पहा, पार्टिकल असताना याचा आपण मास केलं. पार्टिकल असताना याचा आपण काय केलं, मास केलं, मास काढलं, वजन केलं. ठीक आहे, जर ते आलं फॉर एक्झाम्पल M1 म्हणतो त्याला मी, मास 1 म्हणतो त्याला, ते आलं समजा 50 kg. किती आलं? आता एक पार्टिकल गेला ना, मग मास काय होईल, कमी होईल. मी म्हणतो फॉर एक्झाम्पल ते झालं 48 kg. किती झालं, किती झालं ते 48 kg. किती झालं ते 48 kg. किती झालं तुमचं 48 kg झालं, बरोबर. म्हणजे मास काय झालं रे, कमी झालं. आपल्याकडे फॉर्म्युला आहे डेन्सिटीचा. कशाचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे, डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. आता पहा, याच्यावरनं काय करू शकतो आपण, डेन्सिटी डायरेक्टली प्रपोर्शनल टू मास. जर मास कमी झालं, डेन्सिटी सुद्धा, जर मास वाढलं, डेन्सिटी सुद्धा. इथं मास काय झालं, मास ऑफ द सॉलिड डिक्रीजेस वाईल व्हॉल्यूम रिमेन्स द सेम. आधी एवढीच जागा होती, पार्टिकल गेल्यामुळे जागा काही कमी जास्त झाली का? जागा ह्यांची आहे तेवढीच आहे ना ओव्हरऑल. व्हॉल्यूम रिमेन्स सेम, हेन्स डेन्सिटी डिक्रीजेस. मास डिक्रीज झाले म्हणून डेन्सिटी काय झाली तुमची, मास डिक्रीज झाले म्हणून डेन्सिटी काय झाली तुमची, डिक्रीज. कोणत्या टाइपचा डिफेक्ट, कोणत्या टाइपचा डिफेक्ट आहे हा, वॅकन्सी डिफेक्ट आहे. अहो कोणत्या टाइपचा डिफेक्ट आहे, ठीक आहे. इथे थोडासा चेंज करा, ऍटम्स मॉलिक्यूल चा रेशो, ऍटम्स और मॉलिक्यूल्सचा रेशो. ओके, आहे तोच राहतो, आहे तोच राहतो. ओके, रेशो आहे तोच राहतो. कळाले का? ऍटम का होतो तुमच्या ओरिजिनल साइट पासून मिसिंग असतो, त्याच्यामुळे काय होतं तिथे वॅकन्सी क्रिएट होते, आणि त्याला काय म्हणतो आपण, वॅकन्सी डिफेक्ट. काय म्हणतो त्याला आपण,
कळालाय? वॅकन्सी नंतर दुसरा कोणता होता आपल्याकडे? सेल्फ इंटरस्टिशियल. आता इंटरस्टिशियल म्हणजे काय? इंटरस्टेलार ऐकले का? इंटरस्टेलर नाही ऐकले का तुम्ही? मूवी एक इंटरस्टेलर नाही माहिती तुम्हाला? आता रिलीज झालाय पा थिएटर मध्ये. इंटरस्टेलर एक हॉलिवूडचा पिक्चर आहे, मस्त आहे. सायन्स रिलेटेड, थोडंसं सायफाय म्हणतो त्याला आपण. तो जो ऍस्ट्रॉनॉट आहे तो स्पेस मध्ये जातो, तिथे तो हरवतो. ठीक आहे. आता इंटरस्टेशियल म्हणजे काय? इंटरस्टेलर त्याच्यावर गेलं. इंटरस्टेलरचा अर्थ असतो स्पेस, रिकामी जागा, एम्प्टी स्पेस. तेच इंटरस्टेशियल म्हणजे काय? एम्प्टी स्पेस. सेल्फ म्हणजे काय? स्वतःची. म्हणजे पार्टिकल कुठं असतो? स्वतःच्याच इंटरस्टेशियल स्पेस मध्ये असतो. सर म्हणजे काय? म्हणजे हे पहा, पार्टिकल आहे हे, काय झाले तुमचं परफेक्ट क्रिस्टल. इथं पहा बरं, इनपरफेक्शन कुठं आले? इथं आले. बरोबर, कुठं आले? इथं. पार्टिकल काय झालाय? इथल्या रिकाम्या जागेत येऊन बसलाय. इंटरस्टेशियल म्हणजे काय? एम्प्टी स्पेस, रिकामी जागा, आणि त्याच्यामध्ये कोण येऊन बसलाय? तुमचा पार्टिकल येऊन बसलाय. जर पार्टिकल तुमचा एम्प्टी स्पेस मध्ये येऊन बसलेला असेल त्यालाच आपण म्हणतो इंटरस्टेशियल स्पेस मध्ये. तर त्या डिफेक्टला काय म्हणतो आपण? सेल्फ इंटरस्टेशियल डिफेक्ट. काय म्हणतो त्याला आपण? In this type of defect, some extra particle occupies the interstitial space in the crystal structure, creating the defect. Due to the presence of extra particle. आता पहा, आधी एवढे पार्टिकल होते, किती होते? 1 2 3 4 5, बरोबर का? 1 2 3 4 5, 5 5 25, किती होते टोटल? हे 25 पार्टिकल. मोजा, 25 सापडते. इथे किती आहेत? 26. इथे किती आहेत? 26. इथे आधी मास 25 होतं फॉर एक्झाम्पल, इथे किती मास झाला आता? 26. मास वाढलं, जर मास वाढलं तर डेन्सिटी वाढली. आधी व्हॉल्यूम एवढंच होतं, आता पण व्हॉल्यूम तुमचं बदललेलं नाही. ठीक आहे, काय डाऊट? समजलंय का? अहो समजलंय का? मास इन्क्रीजेस, डेन्सिटी ऑफ सॉलिड इन्क्रीज. ऍज द नंबर ऑफ पार्टिकल रिमेन्स सेम, डेन्सिटी ऑफ सॉलिड रिमेन्स अनअफेक्टेड. ओके, तुमची डेन्सिटी बदलत नाही. सॉरी, थांबा, हे नाही, वरचं बरोबर आहे. वरचं वाक्य बरोबर आहे, हे मी कट करतो. ठीक आहे, इथपर्यंत काय डाऊट? बोला. समजलंय? मास वाढते, डेन्सिटी पण काय होईल तुमची? वाढणार आहे. डेन्सिटी काय होणार आहे तुमची? कोणता डिफेक्ट? कोणता डिफेक्ट? कोणता डिफेक्ट आहे तुमचा? हा सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट. कोणता? याच्या आधी कोणता होता? वॅकन्सी. काय व्हायची? एक एम्प्टी स्पेस, पार्टिकल ओरिजिनल साइट पासून मिसिंग होता. इथे काय झालाय? इंटरस्टिशियल स्पेस मध्ये येऊन बसलाय. समजलंय का? आधी निघून गेलता, आता परत आलाय. नेक्स्ट काय तुमच्याकडे? शॉर्टकी डिफेक्ट. कोणता आहे तुमचा? आता हा जो डिफेक्ट आहे ना, शॉर्टकी डिफेक्ट, हा तुमचा एक प्रकारचा काय? वॅकन्सी डिफेक्ट आहे. काय एक प्रकारचा? पण हा फक्त आयोनिक सॉलिड्स मध्ये येतो. कशामध्ये येतो? फक्त कशामध्ये येतो? फक्त ओके, कशामध्ये येतो? फक्त आयोनिक सॉलिड्स मध्ये येतो. जर वॅकन्सी डिफेक्ट आला आयोनिक सॉलिड मध्ये, त्याला वॅकन्सी म्हणायचं नाही, त्याला काय म्हणायचं? शॉर्टकी म्हणायचं. काय म्हणायचं त्याला? शॉर्टकी डिफेक्ट. काय म्हणायचं त्याला? शॉर्टकी डिफेक्ट. कशामध्ये आला तर? जर आयोनिक सॉलिड्स मध्ये वॅकन्सी डिफेक्ट येत असेल तर काय म्हणायचं त्याला? शॉर्टकी डिफेक्ट. काय म्हणायचं त्याला? काय डाऊट? याच्यात काही डाऊट? नक्की का? 100%? काय म्हणायचं त्याला? शॉर्टकी डिफेक्ट असं त्याला म्हणायचं आहे. कधी बरं म्हणायचं? जर वॅकन्सी डिफेक्ट आयोनिक सॉलिड मध्ये आला. कुठे आला समजा? तर काय म्हणायचं त्याला? शॉर्टकी डिफेक्ट. आता होतंय काय पहा. दिस डिफेक्ट इज ऑब्झर्व्ड इन आयोनिक सॉलिड. इक्वल नंबर ऑफ कॅटायन्स, anions आर मिसिंग. समजा एक कॅटायन गेला, किती कॅटायन गेला? तर anion पण किती जातो? जर 2 कॅटायन गेले तर किती anion जातात? म्हणजे परत रेशो काय राहतो तुमचा? मेंटेन राहतो. रेशो काय राहतो तुमचा? मेंटेन. पहा बरं, इथं समजा निगेटिव्ह anion गेलाय, इथं कोण गेलाय तुमचा? कॅटायन. इथं कोण गेलाय तुमचा? समजा कॅटायन गेलाय, इथं कोण गेलाय तुमचा? anion. ठीक आहे, अरेंजमेंट थोडीशी, पण जेवढे कॅटायन जातात तेवढेच काय जातात तुमचे? anion जातात. काय डाऊट? समजलंय का?
एक प्रकारे व्हॅकन्सीज क्रिएट झाली, पण कोणाची झाली? कॅटायन आणि एनायनची. म्हणून काय म्हणायचं त्याला? शॉर्टकट इफेक्ट. काय म्हणायचं त्याला? काय म्हणायचं त्याला? काय डाऊट? समजले? आता पार्टिकल गेलेत, कॅटायन आयन गेलेत ना, म्हणजे मास काय होणार? मास कमी म्हणजे डेन्सिटी कमी. काय डाऊट? काय डाऊट? इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी इज मेंटेन. इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी ते त्या ठिकाणी अफेक्ट होत नाही. जेवढे कॅटायन गेले तेवढेच काय गेले? तुमचे एनायन गेले. त्याच्यामुळे आधी पण सॉलिड, हा तुमचा सॉलिड न्यूट्रल होता आणि आता सुद्धा कसा आहे? न्यूट्रल आहे. कारण कॅटायन आणि अनायन सेम क्वांटिटी मध्ये गेले. जर कॅटायन कमी अनायन जास्त किंवा अनायन कमी कॅटायन जास्त असं जर झालं असतं तर त्या ठिकाणी त्याला इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी आली असती. काय आली असती त्याला? म्हणजे त्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी पास झाली असती. आता मात्र होणार नाही. एक्झाम्पल काय? NaCl, KCl आणि एक्झामला विचारलं तर ह्याच्यातलंच विचारणार. हा, लिक्विड फॉर्म मध्ये होते. ज्यावेळेस काय होतात? कॅटायन आयन सेपरेट होतात. इथं सगळं सॉलिड चाललंय ना. काय चाललंय इथं? सॉलिड चाललंय. लिक्विडचा विषयच नाही इथं. समजते? जायचं पुढे. नेक्स्ट काय आपल्याकडे? फ्रँकेल डिफेक्ट. तोच आहे का? चेक करा एकदा. चौथा कोणता आहे आपल्याकडे? फ्रँकेल डिफेक्ट. पहिला कोणता होता? वॅकन्सी. काय होतं येथे? वॅकन्सी क्रिएट होतो. पार्टिकल मिसिंग होतो. बरोबर? ओरिजिनल साईड पासून. इथे काय होतं? इंटरस्टिशियल स्पेस मध्ये येऊन पार्टिकल बसतो. शॉर्टकट इफेक्ट आयोनिक सॉलिड्स मध्ये होतो. पार्टिकल काय होतो तुमचा? कॅटायन जेवढे एनायन जातात तेवढेच कोण जातात? एनायन. आता फ्रँकेल डिफेक्ट पहा. हा जो फ्रँकेल डिफेक्ट आहे तुमचा, ओके, हा पण कोणामध्ये होतो? आयन्स मध्येच होतो. कोणामध्ये होतो? हा सुद्धा आयोनिक सॉलिड मध्येच होतो. कोणामध्ये होतो? फक्त आयोनिक सॉलिड मध्ये. पहा, created by the occupancy of ion between lattice point or interstitial position is called as Frankel defect. वॅकन्सी म्हणजे काय? रिकामी जागा. तेच जर आयोनिक सॉलिड मध्ये झालं तर काय म्हणायचं त्याला? शॉर्टकट इफेक्ट. समजा इंटरस्टिशियल स्पेस मध्ये येऊन पार्टिकल बसला, काय म्हणायचं? सेल्फ इंटर. आणि तोच सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट जर कुठं आला? आयोनिक सॉलिड्स मध्ये, तर त्याला काय म्हणायचं? फ्रँकेल डिफेक्ट. काय म्हणायचं त्याला? पहा बरं, आहे का सेम? मॉलिक्यूल सगळे जागेवर, इथं मात्र मध्ये येऊन बसलाय. हा अहो बसलाय का? इथून गेला आणि इथे येऊन बसलाय. समजले? त्याची स्वतःची जागा सोडली त्याने आणि काय ऑक्युपाय केली? इंटरस्टेशियल स्पेस. रिकामी जागा जी होती ना आता, इथं होती ना, इथून कुठे गेला? तो इथे गेलाय का? रिकामी जागा काय केली त्यांनी? ऑक्युपाय केलीये. धरली नाही, ऑक्युपाय केलीये. त्याला काय म्हणतो आपण? फ्रँकेल डिफेक्ट. काय म्हणतो त्याला आपण? This type of defect arises in ionic solids having a relatively smaller size of cation and can be fit in the. आता काय असतं त्यांच्यामध्येच होतं, त्यांच्यामध्ये काय आहे? कॅटायनची साईज खूप बारीक आहे. असे आयोनिक सॉलिड ज्यांच्यामध्ये कॅटायनची साईज काय आहे? सर छोटीच का? समजा असा सॉलिड आहे, हा तुमचा एनायन आहे, ठीक आहे, आणि हा कॅटायन तुमचा छोटा आहे एवढा. हा जर छोटा असेल तरी हा इंटरस्टिशियल स्पेस मध्ये जाऊन बसेल ना. मोठा असेल तर बसेल का? जागाच नसेल तर कसं काय बसेल? समजते? त्याच्यामुळे कॅटायनची साईज कशी हवी? काय हो, फक्त कॅटायन ओरिजिनल जागा सोडून. राईट, ठीक आहे. काय डाऊट? आधी पार्टिकल जेवढे होते तेवढेच राहिलेत, म्हणजे मास बदललं का? डेन्सिटी बदलेल. डेन्सिटी ऑफ सॉलिड रिमेन्स अनअफेक्टेड. फक्त पार्टिकलने जागा बदलली, डेन्सिटी मात्र बदलणार. तो बाहेर गेला का? आत आला का? वेगळा नाही, फक्त ओरिजिनल जागा त्यांनी सोड. इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड्स रिमेन्स अनअफेक्टेड. जेवढे पॉझिटिव्ह आहे तेवढेच निगेटिव्ह. फक्त आधी इथे एक पॉझिटिव्ह होता, तो कुठे गेलाय? वरती गेलाय. समजले? कळलंय? पण ओव्हरऑल पार्टिकल काय तुमचे? न्यूट्रल. जेवढे पॉझिटिव्ह तेवढेच निगेटिव्ह. काय डाऊट? एक्झाम्पल काय दिले त्याचं? AgCl. काय डाऊट? नेक्स्ट काय आपल्याकडे? इम्प्युरिटी डिफेक्ट. सर हे कुठून आला अचानक? पॉइंट डिफेक्टचे आपण 3 टाईप. पहिला कोणता? दुसरा? तिसरा? आपण पहिला पाहिला, आता आपण तिसरा पाहतोय. हा नंतर पाहणार आहे आपण, ठीक आहे. कोणता आहे आपल्याकडे? इम्प्युरिटी डिफेक्ट. थांबा एक मिनिट. एकच मिनिट. पहा इम्प्युरिटी डिफेक्ट काय होतं. पहा
cations from its regular site in the ionic solid lattice is replaced by different cation. म्हणजे एका कॅटायनच्या ऐवजी काय होतं, कोणतरी वेगळ्या प्रकारचा कॅटायन त्या क्रिस्टलाइन सॉलिड्स मध्ये येऊन बसतो. त्या क्रिस्टलाइन सॉलिड्स मध्ये येऊन बसलेला असतो, त्याला काय म्हणतो आपण, इम्प्युरिटी डिफेक्ट. कसं बरं पहा, फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणूयात की हा एक सॉलिड आहे. हा काय एक आपला, याच्यामध्ये तुमचा कॅटायन आहे आणि तुमचा एनायन आहे. कॅटायन आहे, एनायन आहे. ठीक आहे, एनायन आहे, कॅटायन आहे, एनायन आहे, कॅटायन आहे. ठीक आहे, कॅटायन आहे, एनायन आहे, कॅटायन आहे, एनायन आहे. समजले? समजलंय का? याच्यामध्ये काही डाऊट? अहो इथपर्यंत कळलंय का? समजा याच्यात हा जो सॉलिड आहे, आपण असं म्हणूयात की हा झेड, हा ZnO चा सॉलिड आहे. कशाचा सॉलिड आहे हा? कशाचा सॉलिड आहे हा? ZnO चा सॉलिड आहे. कोणाचा सॉलिड आहे तो? एकच मिनिट. ठीक आहे, थांब, थोडे एक्झाम्पल बदलतोय मी. समजा हा जो सॉलिड आहे ना आपला, असं कन्सिडर करूयात की आपण हा ब्रास आहे. काय हा आपला? ओके, थांबा. इम्प्युरिटी डिफेक्ट, सबस्टिट्यूशन इम्प्युरिटी. पहा आता, समजा हा ब्रासचा अलॉय. कशाचा अलॉय हा? ब्रासचा अलॉय म्हणजे काय? ब्रास कशाचं बनलेलं असतं? ब्रास इज अन अलॉय ऑफ कॉपर प्लस झिंक. कशाचा अलॉय? कॉपर अँड झिंक. आता पहा होतं काय, कॉपर अँड, या वर्षीचा जो बोर्डचा पेपर झाला, त्या बोर्डच्या पेपरमध्ये प्रश्न आहे, ब्रास इज अन अलॉय ऑफ, विचारले ब्रास कशाचा अलॉय, कशाचा अलॉय तुमचा? आणि ते ब्रॉन्झ एक विचारू शकतात. काय विचारू शकतात? ब्रॉन्झ कशाचा अलॉय तुमचा? कॉपर अँड टिन. कॉपर अँड टिन, एसएन ज्याला म्हणतो आपण, त्याचा तो अलॉय आहे. त्या आपण ब्रास पाहिजे ना आपल्याला. काय पाहिजे? आता अलॉय हा बनतो कसा पहा. समजा हे सगळे काय कॉपरचे ऍटम आहे. कशाचे ऍटम आहेत हे सगळे? कॉपर, 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 कॉपर. काय हे? कॉपरचे ऍटम आहेत. याच्यामध्ये काय केलं जातं? झिंकचा ऍटम ऍड केला जातो. काय ऍड केला तुम्ही? म्हणजे काही ऍटम्स काय झाले तुमचे? झिंकचे झाले. कशाचे झाले काही ऍटम्स? झिंकचे झाले. झिंक, झिंक, झिंक. आधी काय होता? प्युअर कॉपर होता. त्याच्यामध्ये कोण आला आता? झिंक आला. म्हणून काय झाला? तो इम्प्युअर झाला. कॉपरची जागा कोणी घेतली आता? झिंकने घेतली. एकाची जागा दुसऱ्याने येऊन घेतली. काय म्हणतो त्याला आपण? हा बोल. एकाच्या जागेवरती दुसरा आला, सबस्टिट्यूशन. आणि कोण आली? इम्प्युरिटी आली. म्हणजे कोणता डिफेक्ट? सबस्टिट्यूशन इम्प्युरिटी डिफेक्ट. कोणता डिफेक्ट झाला हा? कोणता झाला हा? सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट. काय होते? सबस्टिट्यूशन इम्प्युरिटी डिफेक्ट. समजलंय का? काय बारीक पोरासारखं आहे, कधी खाल्लं नाही काय? तो एवढं काय हलवतो ते पाणी? सबस्टिट्यूशन इम्प्युरिटी डिफेक्ट. काय म्हणायचं याला? कळले? इफ द इम्प्युअर cation is substituted in a place of regular cation, then it is called as substitution impurity defect. आत्ताच पाहिलं का? आत्ताच पाहिलं का? सेकंड कंडिशन पहा. इफ दिस इम्प्युरिटी ऑफ cation is present in interstitial position, then it is called as interstitial impurity defect. interstitial impurity defect म्हणजे पहा होतं काय, इथे काय झाले? जागा त्यांनी काय केली? ऑक्युपाय केली, सबस्टिट्यूट केली. कॉपरचे होते सगळे, त्याच्याऐवजी कोण आला तुमचा? झिंक आला. कोण आला तुमचा? झिंक आला. आता सेकंड टाइप पहा. सेकंड टाइप मध्ये काय झालं पहा.
तुमचा जो ऍटम होता त्याच्या जो सॉलिड होता त्याच्या इंटरस्टेशियल स्पेस मध्ये येऊन इम्प्युरिटी बसली. कुठे येऊन बसली? फॉर एक्झाम्पल असं कन्सिडर करा की हा काय तुमचा कार्बन आहे. काय हा सगळा? हा काय सगळं तुमचे कार्बनचे ऍटम आहेत. काय हे सगळे तुमचे कार्बनचे ऍटम. या कार्बनच्या ऍटमचं जो काही सॉलिड बनलाय कार्बनच्या ऍटमचा हा, त्या कार्बनच्या ऍटमच्या सॉलिड मध्ये हा सॉलिड आहे. काय त्याच्यामध्ये सगळे कार्बन. सर इथं बदलला काहीतरी वेगळाच आला, थांबा चुकून आला. काय सगळे आपल्याकडे हे काय आपल्याकडे सगळे हे कार्बन आहे. ही जी रिकामी स्पेस आहे याला काय म्हणायचं? काय म्हणायचं याला? उलट झालं याला आयन म्हणूयात आपण. काय म्हणूयात याला? आयन. हे ऍटम्स कशाचे आहेत तुमच्या? आयनचे. कशाचे ऍटम्स आहेत? हा सॉलिड कशाचा आहे? आयनचा सॉलिड आहे. कशाचा सॉलिड आहे? आणि ह्या आयनच्या सॉलिड्स मध्ये इम्प्युरिटी आली. कुठे आली? इंटरस्टेशियल स्पेस मध्ये. कुठे आली इम्प्युरिटी? कुठे आली इम्प्युरिटी? जी इम्प्युरिटी आली आहे ती काय तुमचे कार्बन आहे. ती काय तुमची कार्बनची इम्प्युरिटी. इम्प्युरिटी कशाची आहे? ओके. कुठे येऊन बसली इम्प्युरिटी? इंटरस्टेशियल स्पेस मध्ये. म्हणून या डिफेक्टला म्हणायचं, बोला, इंटरस्टेशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. कोणता डिफेक्ट? इंटरस्टेशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. कोणता डिफेक्ट? इंटरस्टेशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. आणि हा जो अलॉय तयार झालाय, हा कोणता आहे? अलॉय ऑफ स्टेनलेस स्टील. स्टेनलेस स्टील जे असतं त्याच्यामध्ये अशा पद्धतीची इम्प्युरिटी दिसते आपल्याला. सगळं कॉपर आयन असून त्याच्यामध्ये कोण येऊन बसतं? तुमचा कार्बन असा इम्प्युरिटी म्हणून असतो. आणि मग काय तयार होतं? तुमचं स्टेनलेस स्टील. सेम जर कॉपर मध्ये कोण येऊन बसला? झिंक आला. कॉपरच्या ऍटमची जागा जर झिंकने घेतली, कोण बनतो तुमचा? ब्रास बनतो. मग प्रत्येक वेळेस इम्प्युरिटी येणं हे वाईटच असतं असं काही, अशा काही गोष्टी चांगल्या पण होतात. ओके. अलॉय सारखं फॉर्मेशन त्या ठिकाणी होतं. समजलंय का? द इंटरस्टेशियल इम्प्युरिटी डिफेक्ट चेंजेस द प्रॉपर्टी ऑफ ओरिजिनल क्रिस्टलाइन सॉलिड. कसं बरं? आधी काय होता? सगळा आयन होता. आधी काय होता? सगळा. आता इम्प्युरिटी आली कार्बन. आधी आयन होता, आता काय झाला? स्टेनलेस स्टील. सगळ्या प्रॉपर्टी काय झाल्या त्याच्या? बदलल्या. ओके. स्टेनलेस स्टीलच्या प्रॉपर्टी वेगळ्या आहेत, आयनच्या प्रॉपर्टी. अलॉय फॉर्म बाय सबस्टिट्यूशन डिफेक्ट पाहिला आपण. ब्रास कॉपर मेटल इज सबस्टिट्यूटेड बाय झिंक. स्टेनलेस स्टील इंटरस्टेशियल इम्प्युरिटी बाय द कार्बन. काय डाऊट? जे इकडे सांगितलंय तेच इथे, जे पुढे एक्सप्लेन केलेलं आहे ते सगळं इथे मागे लिहिलेलं आहे. काय डाऊट? समजलंय का? जायचं पुढे. ठीक आहे. हे काय झालं तुमचं? इम्प्युरिटी डिफेक्ट. काय झाला तुमचा तो? नेक्स्ट काय आपल्याकडे? किती टाइपचे पॉइंट डिफेक्ट? कोणता? स्टॉइशियोमेट्रिक, नॉन स्टॉइशियोमेट्रिक आणि इम्प्युरिटी डिफेक्ट. स्टॉइशियोमेट्रिक, नॉन स्टॉइशियोमेट्रिक आणि इम्प्युरिटी डिफेक्ट. बरोबर. स्टॉइशियोमेट्रिक डिफेक्ट मध्ये किती टाइप टोटल? 4 टाइप. किती टाइप टोटल? 4. पहिला, दुसरा सेल्फ इंटरस्टेशियल, तिसरा शॉर्टकी आणि चौथा फ्रँकेल डिफेक्ट. बरोबर. त्याच्यानंतर कोणता आला? इम्प्युरिटी. इम्प्युरिटी मध्ये 2 टाइप. पहिला सबस्टिट्यूशन इम्प्युरिटी, दुसरा इंटरस्टेशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. पहिला कोणता आहे तुमचा? सबस्टिट्यूशन इम्प्युरिटी आणि दुसरा कोणता आहे? इंटरस्टेशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. आता कोणते डिफेक्ट आहेत आपल्याकडे? नॉन स्टॉइशियोमेट्रिक डिफेक्ट. कोणते आहेत? आता पहा. द डिफेक्ट अराइजेस व्हेन रेशो ऑफ नंबर ऑफ कॅटायन्स टू अनायन्स बिकम डिफरंट फ्रॉम दॅट ऑफ द केमिकल फॉर्म्युला. स्टॉइशियोमेट्री रेशो काय राहतो तुमचा? आहे तोच राहतो, रेशो बदलत नाही. पण जर नॉन स्टॉइशियोमेट्री मध्ये गेलो तर रेशो काय होतो तुमचा? चेंज होतो. रेशो काय होतो तुमचा? बदलतो. ठीक आहे. नॉन स्टॉइशियोमेट्रीचे 2 टाइप. पहिला कोणता? मेटल डेफिशियन्सी आणि दुसरा कोणता आहे?
पहिला कोणता आहे मेटल डेफिशियन्सी डिफेक्ट आणि दुसरा कोणता आहे तुमचा मेटल एक्सेस डिफेक्ट. पहिला कोणता आहे डेफिशियन्सी आणि दुसरा कोणता आहे मेटल एक्सेस डिफेक्ट. पहिला पहा मेटल डेफिशियन्सी डिफेक्ट. ओके, there are many solids which are difficult to prepare in stoichiometric composition and contains less amount of metal. आता पहा हा एक तुमचा सॉलिड आहे, कशाचा बनलाय NiO, Ni2 प्लस आणि O2 मायनस. कळतंय, सगळे बनलेत पहा. ह्याच्यामध्ये O काय तुमचा नॉन मेटल, ऑक्सिजन काय तुमचा आणि N2 प्लस Ni प्लस काय तुमचा Ni2 प्लस काय तुमचा मेटल. काय हा तुमचा NiO प्लस O2 मायनस NiO 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 सगळीकडे आहे पहा. NiO इथला Ni काय झालाय मिसिंग झालाय, इथला Ni काय झालाय तुमचा मिसिंग झालाय, डेफिशियंट झालाय, कमी झालाय. कोण कमी झालाय आणि Ni काय तुमचा मेटल. Ni काय तुमचा मेटल कमी झाला, दॅट इज मेटलची डेफिशियन्सी आली, मेटल डेफिशियन्सी डिफेक्ट. आपल्या बॉडीमध्ये B12 ची डेफिशियन्सी येते म्हणजे काय होतं बॉडीतलं B12 कमी होतं, बरोबर का. आपण म्हणतो B12 ची डेफिशियन्सी आहे किंवा WBC कमी झाल्यात, डेफिशियंट झाल्यात. ठीक आहे, तसं जिथं काय झालं तुमचा मेटल कमी झालाय म्हणून काय म्हटलं त्याला आपण मेटल डेफिशियन्सी डिफेक्ट. काय म्हणतो त्याला आपण, हो फक्त मेटल मध्ये. ठीक आहे, काय डाऊट. मेटल कमी होतं म्हणून मेटल डेफिशियन्सी डिफेक्ट. समजतंय का. नेक्स्ट कोणता आहे तुमच्याकडे. आता मेटल डेफिशियन्सी म्हणजे काय मेटल कमी, मेटल एक्सेस म्हणजे काय असेल मेटल वाढतो जास्त असेल, मेटल काय होईल जेवढं पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त. मेटल एक्सेस डिफेक्ट इज ड्यू टू प्रेझेन्स ऑफ एक्स्ट्रा कटायन ऍट इंटरस्टेशियल स्पेस. पहा O2 मायनस Zn O2 मायनस Zn2 प्लस. आता हा सॉलिड कशाचा आहे ZnO चा सॉलिड आहे. कशाचा सॉलिड आहे पण त्याच्यामध्ये काय झाले मधीच हे झिंकचे ऍटम आलेत, मधीच काय आले तुमचा म्हणजे काय पहा O2 मायनस आहे Zn2 प्लस आहे O2 मायनस Zn2 प्लस आणि मधीच इथं काय झालं तुमचा असा Zn आलाय. कोण आलाय इथे न्यूट्रल येतो पण तो आलाय, न्यूट्रल येतो पण आलेला आहे. समजतंय, कळतंय का, काय डाऊट, कळालंय का. At room temperature ZnO is white in color. When heated it loses oxygen and turns yellow. कोणता कलर होतो त्याचा, कोणता कलर होतो त्याचा. जर तुम्ही NaCl अजून ह्याच्यामध्ये अजून एक असतं अलिओ व्हॅलेंट इम्प्युरिटी. कोणती असते अलिओ व्हॅलेंट इम्प्युरिटी आहे का इथे नाहीये. ठीक आहे, अलिओ व्हॅलेंट इम्प्युरिटी काय असतं पहा. अलिओ व्हॅलेंट इम्प्युरिटी म्हणजे काय तर तुमचा जो सबस्टन्स आहे ना त्याला कलर येतो बिकॉज ऑफ एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन, बिकॉज ऑफ एक्स्ट्रा. याच्यामध्ये काय झालंय तुमचा एक्स्ट्रा मेटल आलाय. कोण आलाय तुमचा एक्स्ट्रा, कोण आलाय तुमचा एक्स्ट्रा. तसंच काय येऊ शकतो तुमच्या सॉलिड मध्ये एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन पण येऊ शकतो. कोण येऊ शकतो एक्स्ट्रा. जर इलेक्ट्रॉन आला एक्स्ट्रा तर कंपाऊंडला काय येतो तुमचा कलर येतो. जर इलेक्ट्रॉन आला एक्स्ट्रा तर कंपाऊंडला काय होतो, जर इलेक्ट्रॉन आला तर काय होतो कलर येतो. ओके, अनपेअर इलेक्ट्रॉन असतील तर कंपाऊंडला कलर येतो. ठीक आहे, आणि मोस्टली NaCl असो किंवा ZnO असो ओके यांच्यामध्ये कलर कोणता येतो येलो. कलर कोणता येतो येलो कलर येतो. कोणता येतो येलो, येलो कोणता कलर येतो येलो कलरची इम्प्युरिटी त्या ठिकाणी आपल्याला दिसते. यावेळेसच्या बोर्डचा प्रश्न आहे काढून पहा. NaCl वरती अलिओ व्हॅलेंट इम्प्युरिटी येते आणि त्याच्यामुळे त्याचा कलर कोणता होतो तर येलो कलर होतो. कोणता कलर होतो येलो कलर त्या ठिकाणी होत असतो. काय डाऊट इथपर्यंत, काय डाऊट. इथे तुमचे डिफेक्ट झालेले आहे, काय झाले तुमचे इथे डिफेक्ट झालेले आहेत. काय पाहत होतो आपण डिफेक्ट्स, काय पाहत होतो आपण किती टाइपचे डिफेक्ट्स असतात, किती टाइपचे डिफेक्ट्स असतात 3 टाइपचे डिफेक्ट्स. किती टाइपचे डिफेक्ट्स पहिला कोणता पॉइंट डिफेक्ट बरोबर का. त्यानंतर लाईन डिफेक्ट, त्याच्यानंतर कोण प्लेन डिफेक्ट बरोबर का. लाईन डिफेक्ट, प्लेन डिफेक्ट आणि पॉइंट डिफेक्ट. आपण कोणाचे टाइप पाहिले पॉइंट डिफेक्ट. किती टाइप्स आहेत पॉइंट डिफेक्टचे
तीन टाईप. किती टाईप? तीन टाईप. पहिला कोणता? स्टॉइशियोमेट्रिक, बरोबर का? स्टॉइशियोमेट्रिक पॉइंट डिफेक्ट. त्याच्यानंतर कोण? नॉन स्टॉइशियोमेट्रिक पॉइंट डिफेक्ट, बरोबर का? आणि तिसरा कोणता आहे तुमचा? इम्प्युरिटी डिफेक्ट. काय डाऊट? काय डाऊट? स्टॉइशियोमेट्रिक डिफेक्टचे चार टाईप. किती टाईप तुमचे? चार टाईप. बोला पहिला कोणता? हा, वॅकन्सी डिफेक्ट. पहिला कोणता आहे तुमचा? वॅकन्सी. त्यानंतर सेल्फ, थांबा, बोला. सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट. थांबा एकच मिनिट. बोला दुसरा कोणता तुमचा? सेल्फ इंटर, एकच मिनिट. इंटर ST आहे ना? सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट, बरोबर का? अहो बरोबर का? नेक्स्ट बोला तिसरा कोणता आहे? हा, शॉर्टकी डबल टी. सर डबल टी, एकच मिनिट, सॉरी. डबल टी KY, शॉर्टकी डिफेक्ट. बोला त्यानंतर फ्रँकेल डिफेक्ट. ठीक आहे, करतो आता ते. ओके, तिसरा कोणता तुमचा? फ्रँकेल डिफेक्ट, बरोबर. हे झाले तुमचे चार टाईप. कोणाचे चार टाईप झाले? हे स्टॉइशियोमेट्रिक डिफेक्ट. नंतर कोणते आपल्याकडे? नॉन स्टॉइशियोमेट्रिक डिफेक्ट. नॉन स्टॉइशियोमेट्रिक डिफेक्ट किती टाईप? दोन टाईप. पहिला कोणता? मेटल डेफिशियन्सी, बरोबर का? मेटल डेफिशियन्सी डिफेक्ट. आणि दुसरा कोणता आहे? मेटल एक्सेस डिफेक्ट. काय डाऊट? मेटल हा, एक साधा काढायला लागेल ना. ठीक, पहा. दुसरा कोणता आहे तुमचा? मेटल एक्सेस, मेटल एक्सेस डिफेक्ट. ठीक आहे. इम्प्युरिटी डिफेक्टचे बोला किती टाईप? इम्प्युरिटीचे टाईप, इम्प्युरिटीचे किती टाईप? दोन टाईप. कोणते कोणते? सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी, सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट, बरोबर का? सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट. आणि दुसरा कोणता आहे? इंटरस्टेशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट झाले सगळे तुमचे डिफेक्टचे टाईप. सर ते बोर्डच्या बाहेर गेलेलं आहे, नाही जाणार. हे वडलं त्याला खाली. काय डाऊट? काय डाऊट ह्याच्यामध्ये? याचं एक्झाम्पल काय होतं?
बोला याचं एक्झाम्पल काय होतं? सॉरी, बोला ह्याचं एक्झाम्पल काय होतं? अरे काय झालं? ठीक आहे चल जाऊ दे, मला काय करायचं. याचं एक्झाम्पल काय होतं? इंटरस्टिशियल स्टेनलेस स्टील. याचं एक्झाम्पल काय होतं? ब्रास मेटल एक्सेसचं ZNO बरोबर, आणि NaCl कलर कोणता? येलो. येलो नाही, येलो. मेटल डेफिशियन्सी, बोला मेटल डेफिशियन्सी. मेटल डेफिशियन्सी, मेटल त्याच्यामध्ये कमी आला, NiO. NiO. फ्रँकेल डिफेक्ट AgCl. शॉर्टकी डिफेक्ट NaCl, KBr, KCl. एक्झाम्पल वरती तर प्रश्न असतात सीईटी मध्ये. दिले की लिहून, मागे आलेत की सगळे स्लाइड्स मध्ये. इथं ते लिहिता येणार नाही, मी लिहिले असते सगळे. येते आला आलं आला आलं आला आलं. बोला याचं काय? इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट स्टेनलेस स्टील. याचं बोला. हा ब्रास. याचं बोला ZNO बरोबर का, आणि NaCl. कलर कोणता? येलो. येलो कोणता कलर? येलो येलो. येलो कोणता कलर येतो तुमचा? येलो कलर बरोबर का. पुढे बोला. मेटल डेफिशियन्सी NiO. फ्रँकेल डिफेक्ट AgCl. शॉर्टकी डिफेक्ट NaCl, KCl, AgBr. बोला सेल्फ इंटरस्टिशियल. सेल्फ इंटरस्टिशियल दिले नाही ते, नाही दिले? असं कसं होईल नाही दिले? सेल्फ इंटरस्टिशियल नाही दिलेले. बघा बरं आपल्याकडे एक्झाम्पल काय आहेत सेल्फ इंटरस्टिशियलचे. सेल्फ इंटरस्टिशियलचे एक्झाम्पल आणि वॅकन्सीचे पण शोधा. आहेत का? नाही आहेत, ठीक आहे. एक्झाम्पल आहेत पण टेक्स्टबुक मध्ये तुम्हाला दिलेले नाही आहेत. टेक्स्टबुक मध्ये जे दिलेत तेवढेच बोर्ड्सला विचारतात, बाकीचे विचारणार नाही तुम्हाला. ठीक आहे, काय डाऊट आले का? कळलंय का? एवढे फक्त एक्झाम्पल आहेत, तेवढेच लक्षात ठेवा. जे नाही ते उगाच करायचं नाही. हा तुम्हाला सीईटीलाच आहे फक्त, बोर्ड सीईटीला. नीट JEE हा चॅप्टर तुम्हाला नाहीये. ठीक आहे, नाही दिलेलं ते विचारणार नाही. ठीक, समजलंय? काय डाऊट आलाय का लक्षात? हे काय झाले सगळे तुमचे डिफेक्ट्स. काय झाले सगळे तुमचे डिफेक्ट्स या ठिकाणी झालेले आहेत. काय डाऊट डिफेक्ट्स मध्ये? डिफेक्ट्स मध्ये काही डाऊट आहे का? विचारून घ्या. किती टाईपचे डिफेक्ट? 3 टाईप. पॉइंट डिफेक्ट, लाईन डिफेक्ट आणि प्लेन डिफेक्ट. पॉइंट डिफेक्टचे किती टाईप? 3. पहिला स्टॉइशियोमेट्रिक, दुसरा, तिसरा इम्प्युरिटी. वॅकन्सी सेल्फ इंटरस्टिशियल, शॉर्टकी आणि फ्रँकी. नॉन स्टॉइशियोमेट्रीचे किती? 2. मेटल डेफिशियन्सी आणि मेटल. इम्प्युरिटीचे किती? सबस्टिट्यूशन इम्प्युरिटी आणि इंटरस्टिशियल इम्प्युरिटी. याच्यामध्ये काही डाऊट नक्की इथपर्यंत कळालंय का? नेक्स्ट काय आपल्याकडे? बँड थेरी. काय आपल्याकडे? बँड थेरी. ठीक आहे, बँड थेरी जी आहे किती आहे? बरीच आहे बँड थेरी, काय हरकत नाही. बँड थेरी जी आहे ती आपण काय करूयात, उद्याच्या भागात पाहूयात. कधी पाहूयात आपण ती? उद्याच्या भागात आपण बँड थेरी पाहणार. ठीक आहे, चालतंय. बाकीचं आपण उद्या. डिफेक्ट्स आज व्यवस्थित करायचे. थँक्यू.